गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा. दहीहंडी दिसते कशी ते माहीत नाही, पण ती फोडण्याचा उत्साह आहे. हंडी किती उंचीवर बांधली आहे ते कळत नाही, पण ढाकूमकुमच्या तालावर जोशात नाचता येत. अशा या अंध गोपाळांनी यावर्षी प्रथमच 4 थरांची हंडी फोडण्यात यश मिळवलंय. काहीच दिवसांच्या सरावात तयार झालेल्या नयन फाउंडेशनची ही आगळी वेगळी दहीहंडी. नयन दृष्टीहीन पथक, मुंबईतलं पहिलंच अंधांचं पथक. स्पर्श आणि आवाजाची भाषा जाणणारी ही अंध मुलं थर कसे उभारतील हा प्रश्न स्वाभाविकपणे पडतो. पण या मुलांचा एकमेकांमध्ये असलेला समन्वय पाहून आश्चर्य वाटतं. ते अंध असले तरी पण त्यांची ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली आहे, त्यांचे टच बी खूप चांगले आहेत. एखादी गोष्ट सांगितली ते पटकन कॅच करायचे आणि अंमलात आणायचे. शिटीच्या तालावर प्रत्येक क्रिया करणाऱ्या या मुलांमध्ये शिस्त भिनलेली आहे हे जाणवतं. प्रशिक्षकांच्या सूचनांचं ते अचूक पालन करतात. पहिल्याच फटक्यात मोठ्या दिमाखात 4 थरांची सलामी देण्यात ही मुलं तरबेज झाली आहेत. कोऑर्डिनेशन एक स्पर्शाची भाषा असते किंवा आवाजावर आम्ही हात मागतो किंवा मग हाताने म्हणजे स्पर्शाने बोलतो. बाबा जास्त गोंधळ असेल तर स्पर्शाने पाय दे मागे खांद्यावर, मी उतरवतोय तुला. आता फर्स्ट शिट्टी वाजली तर पहिला थरवर जाणार, नंतर दुसरी शिट्टी वाजली की दुसरा थर जाणार. असं आमचं कोऑर्डिनेशन आहे. डोळे बंद करून 5 पावला इतकं अंतरही आपण चालू शकत नाही. तिथे ही मुलं 4 थरापर्यंत चढण्याचं धाडस करतायत. आपण हवेत आहोत आणि पायाखालचा आधारही डळमळतोय. अशा सर्व संकटांची कल्पना असतानाही ही मुलं एकमेकांच्या आधारानं उभं राहण्याचा प्रयत्न करतायत. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ती यावर्षी यशस्वी झाली. आता पुढच्या वर्षी 5 थर लावण्यासाठी त्यांनी मनाची तयारी केली आहे.